नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला व्हॉट या शब्दापासून सुरू होणारे प्रश्न आणि या प्रश्नामध्ये फक्त आपण इज आणि आर हेच क्रियापद वापरणार आहोत असे प्रश्न मी आपल्याला सांगणार आहे। या प्रश्नामध्ये कोणतंही ॲक्शन व्हर्ब हे मेन व्हर्ब म्हणून वापरलेलं नाही। अगदी साधी पद्धत आहे। व्हॉटचा अर्थ काय असा होतो। सुरुवातीला आपण व्हॉट वापरतो आणि त्यानंतर इज किंवा आर त्या वाक्यातील कर्त्यानुसार वापरतो आणि प्रश्न अगदी सोपे प्रश्न आहेत, आपल्या सर्वांना उपयुक्त आहेत। व्हॉट इज इन बॉटल, बाटलीत काय आहे। व्हॉट इज नॉट इन द शॉप किंवा व्हॉट इजंट इन द शॉप, दुकानात काय नाही। व्हॉट इज इन फ्रंट ऑफ स्कूल, शाळेसमोर काय आहे। व्हॉट इजंट अवेलेबल, काय उपलब्ध नाही। व्हॉट आर देअर नेम्स, त्यांची नावे काय आहेत। व्हॉट इज इन युअर माइंड, तुझ्या डोक्यात काय आहे। व्हॉट इज ऑन द टेबल, टेबलावर काय आहे। व्हॉट इज देअर अंडर दॅट ट्री, त्या झाडाखाली काय आहे। व्हॉट इजंट रेडी फॉर इटिंग, खायला काय तयार नाही। व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे। व्हॉट इज द टाईम नाव, आत्ता किती वाजले आहेत। व्हॉट इज द कलर ऑफ युअर कार, तुझ्या गाडीचा रंग कोणता आहे। व्हॉट इज द रिझन फॉर क्राईंग, रडण्याचं कारण काय आहे। व्हॉट इज द प्राईस ऑफ दिस बुक, या पुस्तकाची किंमत किती आहे। व्हॉट इज इन युअर पॉकेट, तुझ्या खिशात काय आहे। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायन्स, विज्ञानाची व्याख्या काय आहे। व्हॉट आर द रूल्स ऑफ दिस गेम, या खेळाचे नियम काय आहेत। व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस मीटिंग, या भेटीचा उद्देश काय आहे। व्हॉट इज द डेट टुडे, आजची तारीख काय आहे। व्हॉट इज युअर फोन नंबर, तुझा फोन नंबर काय आहे। व्हॉट इज हिज ॲड्रेस, त्याचा पत्ता काय आहे। व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल, तुझ्या शाळेचे नाव काय आहे। व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दिस मॅटर, या विषयावर तुमचे मत काय आहे। व्हॉट इज हर एज, तिचे वय किती आहे। व्हॉट इज ऑन द लास्ट पेज, शेवटच्या पानावर काय आहे। व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस वर्ड, या शब्दाचा अर्थ काय आहे। व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज, या आजाराची लक्षणे काय आहेत। व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ ड्रिंकिंग मिल्क, दूध पिण्याचे फायदे काय आहेत किंवा दूध पिण्याचे फायदे कोणते आहेत। व्हॉट इज द हाईट ऑफ दिस बिल्डिंग, या इमारतीची उंची किती आहे। व्हॉट इज द वेट ऑफ युअर ब्रदर, तुझ्या भावाचे वजन किती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आपल्यासाठी उपयुक्त आहेतच। आपण हे प्रश्न इतरांना सुद्धा शेअर करावेत। आपल्याला अजून काही अडचणी असतील इंग्लिश ग्रामरविषयी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।